सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची लीळा आहे मेघंकरी बाईचे हाटागमन। शेंदूरजनवरून पुढे सर्वज्ञ स्वामी मेघंकर म्हणजे मेहकर या गावाच्या बाहेर म्हणजे बाहेर, प्रदेशी म्हणजे विभागात स्वामींना आसन झाले। मग बाणेश्वर म्हणजे महादेवाच्या मंदिरात मुक्कामासाठी आले तेव्हा बाईसाने स्वामींचे चरणक्षालन केले। मग पहुण म्हणजे थोडा वेळ निद्रा स्वीकार केली। तोपर्यंत बाईसाने उपहार तयार केला। मग स्वामींना उपहूळ झाला, पूजा आरोगणा झाली, गुळणा झाला, विडा झाला, मग नंतर पुन्हा पहुण झाला। पुढील गाव धाकोटे म्हणजे लहान म्हणून भक्त। बाईसा मेहकर या गावात हाटवका म्हणजे बाजार हाट, काही वेसरू म्हणजे किराणा खाण्यापिण्याचे साहित्य घेण्यासाठी गावात गेल्या। पाणिया म्हणजे दुकानदार, त्याच्या पसारेयासी म्हणजे माल पसरून घातलेले दुकान अथवा दुकानातील माल त्या दुकानावर गेल्या तेव्हा त्या वाण्याने माची म्हणजे चौरंगासारखे चौकोनी वेढलेले बसण्याचे खाट खाटले दिले। बाईसा त्या माचीवरीत बसल्या व दुकानदाराला म्हणतात, अहो आम्हाला काही वेचू म्हणजे सामान द्या। वाणी म्हणतो, आई थोडा वेळ बसा, मी आधी या गिऱ्हाकाला पाठवतो व मग तुम्ही मागाल ते देतो। फक्त बाईसा वाण्याच्या दुकानात बसल्यापासून त्याची खूप विक्री झाली। बाईसा मात्र काही एक न बोलता तिथे बसलेल्याच होत्या। सर्व गिऱ्हाईक पाठवल्यावर दुकानदाराने बाईसाला विचारले, आई आता तुम्हाला काय देऊ ते सांगा। तेव्हा बाईसा म्हणतात, 1 कणिक, 2 तांदूळ, 3 तूप, 4 हिंग, 5 मिरे, 6 जिरे, 7 साखर, अशा प्रकारे 16 दामाचे बर्वे म्हणजे चांगला सवंगू म्हणजे स्वस्त सुसासू म्हणजे सुवासी चांगल्या वासाचा हाटवका म्हणजे बाजार सामान किराणा माल दिला। मग बाईसा त्याला 16 दाम देऊ लागल्या। तेव्हा दुकानदार म्हणतो, आई मला तुमचे पैसे नको, तुम्ही एवढे माझे आपुल्या उपयोगी नेयावे। मग बाईसा तो सर्व बाजार घेऊन आल्या तेव्हा सर्वज्ञ स्वामी बाईसाला म्हणतात, बाई तुम्ही बाजार आणायला एवढा उशीर का लावला? मग बाईसाने स्वामींना मागे दुकानदाराच्या इथे घडलेला सर्व वृत्तांत सांगितला व या कारणास्तव मला उशीर लागला बाबा, मी त्या वाण्याला पैसे देऊ लागले परंतु त्याने घेतलेच नाही। तेव्हा स्वामी म्हणतात, बाई तुम्हा गेले या तुमचा ठाई, ते यांचे तुलेची काही बहू म्हणजे बाई तुमच्यासारखे महान पात्र त्याच्या दुकानात गेले असता फक्त 16 दामाचे सामान दिले, ते काय खूप झाले काय? कारण तुम्ही थोर पात्र व महान आहात असे सर्वज्ञ स्वामींचे बोल ऐकताच बाईसा म्हणतात, मज ऐसे न व्हावे बाबा, म्हणजे असा माझा थोर आदर सत्कार मानमान्यता व मी थोर पात्र आहे समजून दान देणे, अशा गोष्टी माझ्या बाबतीत कधीच गोष्टीला लायक न समजता असा माझा गौरव नको बाबा, असे माझ्या बाबतीत कधीच झाले नाही पाहिजे म्हणून दुःख करू लागल्या। तेव्हा स्वामी म्हणतात, तरी नवे आणि काही बाई म्हणजे तुम्हाला जर परमेश्वराविषयी दुःख व अनुताप असेल तर असे होणार नाही, मग तिथेच वसती म्हणजे मुक्काम झाला। अशा प्रकारे स्वामींनी भक्त बाईसाला इथून पुढे तुमचे कोणी आदरातिथ्य करणार नाही असे वरदान दिले। दंडवत प्रणाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। या लीळेचा आदर्श आहे, ह्या लीळेमध्ये आपल्याला 2 आदर्श पाहावयास मिळतात। पहिला आदर्श तो म्हणजे दुकानदाराचा की ज्याने भक्त बाईसामुळे झालेला नफा जाणला। साधू संतांच्या सुद्धा येण्यानेच एवढा फायदा होतो, त्यांचे पाऊल आपल्या दुकानाला व घराला लागताच त्यांच्या ज्ञानपात्रतेमुळे भक्तीच्या सामर्थ्यामुळे एवढा फायदा झाला व त्यामुळे त्या दुकानदाराचे देवाच्या व भक्ताच्या असे दोन्हीच्या अन्नदानाची क्रिया अथवा ते पदार्थ उपयोगाला गेले, म्हणून त्याने साधूचे पैसे न घेता चांगले सुवासिक पदार्थ देऊन आई माझे एवढे उपयोगी न्या असे सांगितले। म्हणूनच साधूंना ओळखायला शिका व दुकानदारासारखे आपल्याही जीवनात साधूच्या दर्शनाने व भेटीने कुठे नफा झाला असेल तो आपल्या लक्षातही आला नसेल, अनावधानाने हे आपल्या कष्टाचेच फळ आहे असे आपण म्हणतो, पण कधी कधी दृष्टपर कर्मामध्ये सुद्धा आपण जर दुकानदारासारखे साधू आहे म्हणून यथोचित आदर सत्कार केला असेल तर निश्चितच आपला सुद्धा फायदा झाला असेल। म्हणून साधू ओळखायला शिका। आणि दुसरा आदर्श असा की स्वामी म्हणतात, बाई तुम्ही थोर आहात महान पात्र आहात असे म्हणताच माझा असा आदर सत्कार व थोर मानमान्यता व अशा प्रकारचा उपाधी या गोष्टी माझ्या जीवनात नको, म्हणून दुःख असावे अनुताप असावा, हा भक्त बाईसांचा आदर्श आपण ध्यानी घेऊया व दोन्हीही आदर्श जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया। दंडवत प्रणाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आजच्या लीळेचे प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे, भक्त बाईसाने दुकानदाराकडून कोणकोणते सामान घेतले? 2. दुसरा प्रश्न आहे,
भक्त बाईसा दुकानदाराच्या दुकानी बसताच दुकानदाराला काय प्राप्त झाले? 3. तिसरा प्रश्न आहे, सर्वज्ञ स्वामी मागील अवघा वृत्तांत ऐकून बाईसाला काय म्हणतात? 4. चौथा प्रश्न आहे, दुकानदाराने बाईसाकडून किती दाम घेतले नाही व शेवटी काय म्हणाला? 5. पाचवा प्रश्न आहे, भक्त बाईसा लीळेमध्ये शेवटी सर्वज्ञ स्वामींना काय म्हणतात? सर्वांना दंडवत प्रणाम. आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा. दंडवत प्रणाम.